नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांना ज्या घोषणेची प्रतीक्षा होती ती घोषणा राज्य सरकारने केली आहे। राज्यामध्ये आता शिंदे फडणवीस सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा केली आहे आणि याबद्दलची अपडेट अशी आहे की राज्यामध्ये सरसकट दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 32,000 रुपये जमा होण्यास सुरुवात। तर मग काय हे सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ विना स्किप करता संपूर्ण आणि शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली असून 40 तालुके आधी दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत। 9 नोव्हेंबर रोजी मतदानी पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। तसेच जून ते सप्टेंबर 2023च्या कालावधीमध्ये राज्यामधील बहुतांश भागामध्ये मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 25% पेक्षा कमी झाला असल्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करण्याचा निकष म्हणजे सरासरी 75% पेक्षा कमी आणि 750 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस झाला असल्याचे जाहीर करण्यात आले। आणि या घोषणेमुळे बाधित शेतकऱ्यांना जमीन महसूल माफी, कर्जाचे पुनर्नियोजन, वीज बिल सबसिडी, विद्यार्थ्यांची फी माफी, मनरेगाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये शिथिलता आणि टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यासारख्या विविध सरकारी योजनांचा लाभ देखील मिळू शकतो। तसेच राज्य सरकारने सर्व आवश्यक दुष्काळ निवारण उपाययोजना करण्यासाठी विशेष समितीला अधिकार दिले आहेत। महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षापासून सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस पडत आहे, ज्यामुळे वारंवार दुष्काळ पडत आहे। अकार्यक्षम जलव्यवस्थापन आणि अति भूजल उपसा यामुळे परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे। सलग दुष्काळाने अवकाळी पावसाचा परिणाम खरीप पिकांवर झाला असून यामुळे सोयाबीन, कापूस आणि ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले आहे। तसेच धरणामधील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असल्याने येत्या काही महिन्यांमध्ये राज्याला पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू शकते। तसेच आगामी रब्बी हंगामावरही दुष्काळाचा परिणाम होईल, ज्यामुळे रब्बीची पेरणी सामान्यतः ऑक्टोबरमध्ये सुरू होते। तसेच दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी राज्य सरकारने 3,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत। तथापि जलसंधारण, पाणलोट विकास आणि पीक विविधीकरणाद्वारे दीर्घकालीन दुष्काळ निवारणासाठी आणखीन काही उपाययोजना करणे देखील आवश्यक आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने मंजूर केलेल्या या 3,000 कोटी रुपयांच्या निधीमधून राज्यामधील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 3,200 रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे। आणि अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।